एकनाथ शिंदेंजवळ बाजू मांडणार असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय। पुणे भयमुक्त राहायला हवं, शिंदे फडणवीसांचंही हेच मत असणार असंही धंगेकर यांनी म्हटलंय। तर मलाच का टार्गेट करताय, निलेश घायवळवर बोला ना असं आव्हान सुद्धा धंगेकर यांनी दिलंय। घायवळ प्रकरणात धंगेकरांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांच्यावर भाजपकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती। की मी एकनाथ शिंदे साहेबांना बोलणार, एकदा तुम्ही आरखाडा करा आणि एकदा करा, एकदा होऊन देत जाऊ द्या, एकदा होऊ द्या जाऊ द्या। पुणे शहर भयमुक्त राहिलं पाहिजे आणि सगळ्यांचं मत आहे आणि शिंदे साहेबांचंही हेच मत असेल आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचंही हेच मत असेल। पण आता ते मला का क्रॉस करतात हेच मला कळत नाही। निलेश घायवळवर बोला ना, रवी धंगेकर बोलतोय, माझ्या पाठीशी उभे राहिले पाहिजे सगळ्यांनी, या धंगेकर बोलतोय। तुम्ही मलाच टार्गेट करताय, मी तुमचं काय दुश्मन आहे का? आपले जे दुश्मन सगळ्यांचे जनतेचे, त्यांच्या मागं माझ्या बरोबर राहा ना, माझ्या मागं ना बरोबर राहा, माझ्या पुढे जा, मी लांब थांबतो, पण तुम्ही करा ना, ॲक्शन करा ना।